चला आता घर माहिती झालंय तर मग येत जावा आदन मधनं काय. हो चालेल, चला बाय बाय. बाय. बरं डॉक्टर, ते कधी कळ म्हणला तुम्ही? अहो टेन्शन घेऊ नका, मी कळवतो तुम्हाला फॉर्म वाचून. बर चला या. येतो. बाय. बाय बाय. रेणू किती पटकन जेवण बनवायला शिकली ना. कसं वाटलं तुम्हाला? आवडलं? आपण येणार होतो तरी बी डॉक्टरांनी कसं काय बोलून ठेवलं कुणास ठाऊक. का? त्यात काय एवढं? मला तर मज्जा आली प्रश्नांची उत्तरं देताना. तुमचं काय? कशाचं? प्रश्न कसे वाटले तुम्हाला? नाही काय नाही. असं कसं? काहीतरी वाटलंच असेल की. उत्तर लिहिताना तुम्ही फारच सिरियस झाला होता. काय झालं होतं? एवढे सिरियस का झाला होता? काय झालंय? काही सिरियस आहे का? ते डॉक्टर बघून घेतील की तुम्ही कशाला लोड घेताय? तुम्ही आणि रेणूनं मला फसवून डॉक्टर समोर नेलं. मी येडा झालो असं वाटतंय तुम्हाला? आम्हाला का असं वाटेल? डॉक्टर कसं काय आले होते इकडं? एक मिनिट, मला काय माहिती? आणि तुम्ही काय एवढे सिरियस होताय? तुम्ही काही लपवत नाही आहात ना? तुमच्या मनात काही नाहीये तर मग घाबरताय कशाला? मी उत्सुकता म्हणून विचारलं तर तुम्ही उलट माझ्यावरच भडकताय. नाही विचारत. सॉरी. काही सिरियस आहे का? जावं घरला, मला मळ्यात जायचं. अरे जरा बघून घे, का डोळं फुटलं तुझा? तुझं डोळं फुटलं का तू कशाला करायलायस? हे दादागिरी चालवून येणार ना, सांगून ठेवतो. ए अरे जा की बाबा नीट. उघड डोस का फिरव नका. जा. तुला आहे का बघा तिथे? काय म्हणलास? हा मन की मरत काय म्हणलास? मन की. ए डोस का जागेवर आणणार नाही. चल निघ निघ. आधीच डोसकं कमी आणि ताव जादा. ताकदीचा लय माज आहे रे तुला बेट्या. कधी तर गावचीलच की तू. बघ बंड्याचा खरा रंग. चंदे, कुठं गेल्यात ग ही दोघं राजा राणी? अहो ताईसाहेब रेणूच्या घरी जेवाय गेल्यात म्हण. अगं पण मग अजून काही येणं झाल्यात. अहो आता रानादाची भूक कसली आहे माहित आहे ना व.
खात बसल्या असत्या. एक रानदा आणि इकडे येऊ लाडू. लय खत्र्या खातात बाबा. ए लाडू लाडू काय रे काय चाललंय कशाला एवढा आवाज करायलाय अरे ते दिसतंय पण आमचं कान का किर्र करायलायस माझ्या तर होत नाही तुझ्या होतात मी खेळणार ही काय कडकड आहे का नाही जरा म्हणून शांतता नाही या घरामध्ये ए तुला काय झालं का आता दाताड काढायला आवाज तसं काय नाही. बारकी पोरं म्हणजे पोरं असतात बघा. आता उद्या तुमचं पोरग झालं की असंच खोड्या करणार. आमच्या पोराने असं काय केलं का नाही हिकडचा गाल तिकडं करण वहिनी साहेब काय गोदा खाता उद्या वट पौर्णिमा आहे. मग आता काय आम्ही समजांसाठी पुरणपोळ्या लाटत बसू काय नाही ते मी करते पण उद्या पूजा उपवास तुमच्या ध्यानात राहावं म्हणून सांगितलं. गोदाक्का मागच्या टायमाला उपास केलता आम्ही आता परत परत काय करायचंय जाऊ दे तिकडं असं नसतंय हो वहिनी साहेब. गोदाक्का हे बघा आमच्या नवऱ्याची काळजी करायला आम्ही खंबीर आहे. तुमची लाडकी सून आणि लाडका पोरगा कुठे आहे ते माहितीये का ती रेणूच्या घरला गेल्यात. हे माहिती हो आम्हाला पण अजून आलं कसं नाही सकाळ धर्म गेल्यात का नाही हा जेवायला काही एवढा टाइम लागत असतो जाऊबाई आल्या. अहो जाऊबाई अहो समद्यांना एवढं काळजी टाकून कुठं गेलता साव रेणू कुठे गेले होते? राणा भाऊजी कुठे आहेत मळ्यात गेले. काही बोललं नाही ना ग कशाचं? म्हणजे मळ्यात गेल्यात त्याचं काय सांगितलं नाही काय नाही मळ्यात कामालाच जातात ना सांगतील कशाला. नाही तसं नव्ह पण राणा भाऊजी आजकाल लई गपगप असतात कुणा संकट काय बोलत नाहीत तुम्हाला काय सांगितलं का नाही काय कारण असेल हो त्यांच्या अशा वागण्याचं जाऊबाई का असं वागायले आजकाल हे फार बोलत नाही. तेच म्हणतोय आम्ही काय कारण असेल तेच मलाही समजत नाहीये. म्हणून तर आता मी रेणूकडे गेलो होतो. तिच्या ओळखीचे एक डॉक्टर आहे त्यांना तिने बोलवलं होतं. राणाजींच्या नकळत त्यांच्या मनात काय चालू आहे हे ते डॉक्टर शोधून काढणार आहेत. तुम्ही काही काळजी करू नका. राणाजींच्या मनात काय चाललंय हे लवकरच समजेल आपल्याला. राणा भाऊजी डॉक्टर खपत नाही माहित नाही भाई तुम्हाला अहो गोळ्या औषध म्हणलं का नाही की अंगावर काटा येतोय त्यांच्या नाही नाही गोळ्या औषधवाले डॉक्टर नाही आहेत हे. मग चल तू हातपाय धुवून. हो साहेब मास्तरनीनं लई खत्र्या डॉक्टर हुडकलेला दिसतोय. बघा की बिना औषध पाण्याचा उपचार. राणादाच्या मनातलं कळलं तर तुमचा डाव उघडा पडणार बघा. नाही चंदे असं जर झालं तर आपलं काय खरं नाही बघ. आपलं नाही तुमचं. म्या जाईन माझ्या तात्याकडं. नाही आमचं पितळ उघडं पडणार नाही याची खबरदारी घेतलीच पाहिजे. ताईसाहेब राणादाच्या मनातलं बाहेर यायच्या आधी तुम्ही पाऊल उचला. हा काय ओ पैलवान हा रेणूकडे गेलं असं कळलं जेवायला बिचारी पुरगी ती बाकऱ्या थापून थापून वैतागली असं. अरे देवा काय रोल पडली.
हे राणा राणा हे राणा चांगलाच खाऊन सुस्तावलास की रे तू पैलवान अरे सुस्तावलास काय अरे काय खुळास काय? तेच मी भी विचारतोय क्या हुआ अरे जा की तुझं काम कर, उगा डोसका फिरवू नका जा. राणा तेच मी करायला लागलोय हा आजकाल तुझं ध्यान कुठे तिसरीकडे असतंय आणि तुझी सगळी कामं मला करायला लागल्यात. अरे मला का करूस? ए करू नकोस काय करू नकोस क्या हुआ राणा तू खरंच आजकाल लय येण्यासारखं वागायलायस अरे अरे तुझं मळ्यात ध्यान नाही तालमीत ध्यान नाही घरात नसतोस अरे काय चाललंय तुझं राणा काय काय सिरियस मॅटर आहे काय अरे काय झालंय हे बघ तू असं मनात दाबून ठेवलंस तर कोड आणि अवघड होईल आणि तेवढंच तू खुळ्यासारखं वागशील काय झालं ते सांग बघू मला राणा राणा आजकाल तू आपली दोस्ती बी विसरलायस माग काय झालं तू लगेच मला सांगायचास आपण ते सुतासारखं सरळ करत होतो पण तू तू आजकाल हे असं लपाछपी करायला त्याच्यामुळे सगळं व्हायला लागले राणा राणा आज तू माझा जीव घेतलास तरी चालेल पण काय झालं हे मला कळालंच पाहिजे सांग बघू काय झाले सांग बघू मला अरे राणा 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 अरे सांग की काय झाले ते तुझे वागणं बघून आता मला तुझी खरंच फिकीर व्हायला लागल्या हे बघ मी कुणाला बी काय बी सांगणार नाही मला सांग काय झाले ते बघू बर का? हा राणा तू जेवढं लपवशील तेवढा मॅटर सिरियस होणार आहे बघ बरकत. अरे मर्दा जाम अडकलोय मी, काय करायचं काय सुधारतच नाही. कशात अडकलायस शब्दात मनात नसताना काय गोष्टी केल्यात मी. अंजलीबाईंची हाल बघवत नाही तर कुणाला दिलायस तू शब्द राणा तू किती बी लपवलंस तरी आम्हाला समजायचं तेव्हा समजणारच आहे की मग आता स्वतःला ताप करून काय करायस तू सांग कुणाला शब्द दिलायस तू आणि कसला दिलायस राणा तू खरं काय लपून किती बी पळका पण आज ना उद्या तुला सगळ्याला समोर जावंच लागणार आहे तेव्हा आता स्वतःला आणि दुसऱ्यानी का ताप करायलायस हा वहिनी बोला की. राणा भाऊजी काय म्हणलं डॉक्टर? डॉक्टर हा ते तुमच्या मनात काय आहे ते काढण्यासाठी रेणून आणि जाऊबाईंनी डॉक्टर आणला होता ना ग. ते पण तुम्हाला कसं ते मनातनं काढून घ्यायला म्हणजे काय? अगो बाई म्हणजे तू मस्त फसवून नेलं होतं वाटतं तिकडं. अहो जाऊबाईंनी काही सांगितलं नाही बाई तुम्हाला? अहो नाही नाही ते डॉक्टरचा अभ्यास म्हणून. अहो कसलं काय डॉक्टरचा अभ्यास? उलट जाऊबाई तुमचा अभ्यास करायलात राणा भाऊजी. पण अंजलीबाई असं कशाला करते? आता काय सांगायचं तुमच्या साध्या भोळ्या स्वभावाचा अख्खी दुनिया फायदा घेत्या. आज फक्त तुमच्या बायकोने बी फायदा घेतलाय बघा. बरं ह्यो समजा इशे ठेवा बाजूला. तो डॉक्टर कुठं काय बोलणार नाही याची पहिलं सोय करा. हे बघा राणा भाऊजी हे समजा कुणाला कळणार नाही असा शब्द दिलाय तुम्ही आणि समजा कुणाला कळलं तर आमचं आणि आमच्या बाळाचं काय खरं नाही बघा. हो उगाच सासूबाईंवर काय तर आळ यायचा. आमचं जीणं मुश्किल होईल हो राणा भाऊजी.
अहो नाही वहिनी, तसलं काय बी होणार नाही. आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे राणा भाऊजी, पण जाऊबाई तुम्ही ते डॉक्टराचं काय तर बघा बरं. होय वहिनी, तुम्ही काय बी काळजी करू नका. हा ठेवतो. हा 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 बघा. राणा काय झालं? अरे डॉक्टरचं काय आणि ते आणि वहिनी साहेबांचा फोन चालताय. त्याला काय मॅटर आहे मला सांग जरा. तू वहिनी साहेबांनी शब्द दिलास का? राणा काय झालं ते सांग आधी मला. जा की तुझं काम कर. मी काम करणार नाही. आधी काय झालं ते मला सांगायला तू. अरे काय झालं ते तरी सांग. राणा मी तुला जाऊ देणार नाही बघ. अरे सांग की काय झालं ते. राणा 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 अरे राणा ऐक की. राणा अरे काय झालं ते तरी सांग. राणा थांब. राणा 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 थांब. राणा अरे मला सांगून जा की. राणा राणा अहो कुठे आहे तुम्ही? रानात आणि अंजली येऊन पण गेले. हा एक मिनिट. हा मला रानादाचा फोन यायला लागलाय, मी तुम्हाला करते परत. हा एकच मिनिट. हॅलो रेणू. हा रानादा बोल की रे, पोचलात काय? होय पोचलो. ते माझं एक काम होतं, म्हणजे ते डॉक्टर साहेबांचा नंबर पाहिजे होता. डॉक्टरांचा नंबर कशाला? ते अंजली बाईसनी पाहिजे. मग मी पाठवते की तिला. नाही नाही म्हणजे मलाच पाहिजे होता. तुला कशाला पाहिजे? ते काहीतरी विचारायचं आहे त्यासनी. काय विचारायचंय? अगं मला काहीतरी विचारायचं आहे त्यासनी. तू दे की नंबर. नाही नाही, तू आधी मला सांग. ते मी सांगतो की त्यासनी, तू नंबर दे की. मी तुला परत मेसेज करते रानादा, मी जरा काम करायला लागले. नाही नाही नाही, मला आत्ताच पाहिजे. अरे पण पण बिन काय नाही रेणू, मला नंबर दे. बरं ठीक आहे, घे. थांब थांब. हा सांग. बरं ठीक आहे, ठेवू काय? हॅलो. हॅलो डॉक्टर साहेब. हां कोण? मी राणा बोलतोय. आपण नाही का ते रेणूच्या घरी आता भेटलो होतो. हां हां बोला ना. ते मी फॉर्म भरून दिलं ना व त्यावरनं काय काय कळलं तुम्हाला? आपण भेटूया का? आपण भेटू की, पण त्याआधी मला सांगा की काय काय कळलं. तुम्ही कुणाला तरी शब्द दिलाय आणि त्यात तुम्ही अडकलाय. तुम्हाला तुमच्या मनाच्या विरुद्ध काही गोष्टी कराव्या लागत आहेत. तुम्ही तुमच्या बायकोवरती अन्याय करताय. अजून मूल होऊ न देण्याचा निर्णय. बाबा बाबा बस बस बस. डॉक्टर एक विनंती आहे तुम्हाला. बोला की. आता तुम्ही जे काय मला सांगितलं ते दुसरं कुणाला बी काय सांगू नका. हो नाही सांगत, पण मी काय म्हणतो आपण एकदा भेटूया का? हा वय आपण भेटू, पण तुम्ही मला आधी एक वचन द्या, म्हणजे जे तुम्ही मला सांगितलंय ते दुसरं कुणाला बी सांगणार नाही. आम्हाला पेशंटची खाजगी माहिती त्याच्या परवानगीशिवाय सांगता येत नाही. पेशंट बरं जाऊ दे, जे असेल ते असेल. पण डॉक्टर ते तुम्हाला एक विनंती आहे, पण यातलं कुणाला काय बी सांगू नका. नाही सांगणार, पण तुम्ही लवकरात लवकर भेटा मला. होय चालते चालते, ते भेटतो मी. बरं ठेवू का आता? हां ठेवा.
सुटलो बाबा. होय. आधी घरला गेलं पाहिजे. वहिनीसनी सांगितलं पाहिजे, नाही तर उगा काळजी करत बसतील.